म्हणजे हा ग्रामीण रुग्णालयावर का वारंवार इथले आमदार खासदार किंवा मोठे अधिकारी येऊन पडेल का? यांना सेन्स नाही का? यांना पगार मिळतो सामान्य रुग्णांच्या सेवेसाठी म्हणून मिळते। एकीकडे नोकरी नाही लागत राहिली तर मरमर करतात ना, नोकरी लागल्यावर जे काम करायचं त्या कामाकडे दुर्लक्ष। अरेरावीची भाषा त्या अनाथ मुलीसोबत त्या लेडीजनी अरेरावीची भाषा अशी की ज्या आमच्याच्यानं नाही होत, आम्हाला हे एकच काम आहे का? म्हणजे तिला ब्लड चढवणं हे लहानचं काम होतं, इतकं मोठं काम न म्हणते ते काय बा हे एकच काम आहे का? ते पेशंट सोबत माणसाले बरोबर ठेवते लोकांना बरोबर सकाळ कोण काम करता का तुम्ही सर्वजण? कुठला नियम आहे? अरे तुला काय करायचं त्याचं? एफडीए करून आपल्यावर कारवाई होईल, आमच्यावर, माझ्यावर आणि खानम मॅडम त्यांच्यावर कारवाई होईल। तू त्या सगळ्यांच्या वरची नसेल ना, तू सगळ्यांच्या वरची नाही आहे, तुम्हाला नियम नको सांग। आताच्या मॅडम नाही मॅडम नाही तुम्ही काम काय करून आम्हाला घरी बसायला पाहिजे एवढी तुम्ही काय काम करून काम करा। एखादी माणूस काम करते त्याचे नाव येते, खंडातीतून 6 महिने ज्याला गेला तरी त्याचं नाव आहे। आजबी नाव आहे, आजबी असे माणसं पाहिजे समजला? बाकी लोकांनी इलाज करू शकता का? समितीमध्ये नंबर हे बघ, आपल्यामध्ये माणुसकी आहे, माणूस आहोत आपण। बेटा मला जेवढं समजत आहे ना, जे कारण सांगितलं ते कारण तुझं सांगण्यालायकच नव्हतं। सॉरी सर, मी सांगत आहे आपल्याकडे एफडीएच्या लायसन्स मला नको सांगू हे कारण। जर माझा एखादा नातेवाईक, जर तुझा नातेवाईक, माझा नातेवाईक जर सिकल सेल पेशंट असेल आणि मी कारण सांगाल की खान्ना मॅडमची बदली झाली तर जमत नाही म्हणून, एफडीएच्या लायसन्स तुम्ही जबाबदारी घ्या, हाताच्या पुरीला ब्लड लावा, ठीक आहे? ते कुठलंच कारण नाही आहे। मनात बसली का नाही म्हणते, मी नाही देत म्हणते ब्लड, म्हणते तुम्ही डागामध्ये जा, तिथून ब्लडचं पॅकेट आणा आणि ते शॅम्पल माझ्याकडे आणून द्या, हिचं पण शॅम्पल घेते मी, फॉर्म देते, ते फॉर्म भरा, त्याच्यानंतरच मग तुम्ही ब्लड लावा। तर मी म्हटलं काल तुम्ही देतो म्हटले, आज का बरं नाही म्हणून राहिले बा म्हटलं, तर म्हणते आम्हाला ऑफिशियल कामं नाहीत का म्हणते, हेच कामं राहिले का म्हणते। फोन काटून दिला, मग रिटर्न फोन केला, फोनच उचलायचं काम नाही। महत्वाचं भाऊ त्या मुलीला आई वडील नाही, आई वडील नाहीये, हे माझ्याकडे राहते, मी मावशी आहे तिची। कोण आहे शीतल? कोण नवीन बिल्डिंग मध्ये लहान मुलगी, हिला रक्त नव्हतं मिळत, ही सिकल सेलची पेशंट, तिला आई वडील नाही, त्यांच्या मदतीला आज राजूभाऊ पारवे यांनी फोन केला, तेव्हा राजूभाऊ आलेत इथं, त्यांचं ते सगळी व्यवस्था करून दिली। भाऊ इथली व्यवस्था आजही पुन्हा इथल्या व्यवस्थेचे दिंडोळे निघाले, तुमच्या समोर ते दिसले। मला आज बघितल्यानंतर असं वाटलं की ज्या मेहनतीने मी या शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय केलं, जेवढी ताकद मी खर्च घातली, आज आल्यानंतर ही परिस्थिती बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की ती अनाथ असलेली पोरगी, सिकल सेल नियम असा आहे की त्या पेशंटला रेग्युलर ब्लड लावा लागते। ती कोणीतरी एक टेक्निशियन महिला आहे आणि तिने सांगितलं की असं झालं, एखाद्याची बदली झाली, मी तर पहिले तिच्यावर कारवाई करतो। झालेला प्रकार हा चुकीचा आहे। एखाद्या मुलीसोबत आणि सिकल सेलच्या पेशंटसोबत असं व्यवहार हे अजिबात मान्य नाही। त्या जी कोणी महिला आहे तिच्यावर तर ताबडतोब कारवाई करू, पण जे काही घडलेला प्रकार हा खरंच योग्य नाही। हा ताबडतोब सुधारवण्यासाठी मी CS राठोड साहेबांनाही फोन केला, इथल्या अधिकाऱ्यांनाही फोन केला, ज्याला चार्ज आहे त्यालाही सांगितलं, तो आज कुठेतरी ट्रेनिंगवर गेला आहे, पण याच्यानंतर हे खपून घेणार नाही। आम्ही लोक एवढी मेहनत करतो की आपल्या भागामध्ये व्यवस्था झाल्या पाहिजे, उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे, आणि हे सगळं झाल्यानंतर परत एकदा अशा भोंगळ कारभार असेल तर लोकप्रतिनिधी बाजूला जाऊ दे, पण एक सामान्य नागरिक म्हणून परत एकदा मला रस्त्यावर उतरावं लागेल। आज सर अजून एक असं दिसलं की आज अनाथ मुलीसाठी तुम्ही 5 मिनिटात धावून आले,
असे पेशंट जे कोणी असेल असा त्रास येणाऱ्या काळात नाही व्हावा म्हणून अजून थोडंसं सिरियस तुम्हाला लक्ष द्यावं लागेल सर. मी सांगितलं की आमदार माझी हे सगळं बाजूला जाऊ दे, पण सर्वसामान्य माणूस म्हणून मी याच्यानंतर जर असं झालं तर रस्त्यावर उतरनीन आणि ज्या पद्धतीने अगोदर करत होतो त्याच पद्धतीने आताही करणार. ठीक आहे सर. बघा, आज ग्रामीण रुग्णालयाचे पुन्हा इथल्या स्टॉपच्या अरेरावीपणा उमरेड ग्रामीण रुग्णालयामध्ये आज एक सिकल सेलची पेशंट तिच्यासाठी राजू पारवे धावून आले. ठीक आहे, त्यांना त्यांचा नंबर होता, त्यांना फोन केले. त्या पेशंट सिकल सेलच्या पेशंटला सातत्याने 12 वर्षापासून ब्लड लागते. 3 वर्षापासून ते इथं रेग्युलर ब्लड तिला देण्यात येत होते. गत 4-5 दिवसापासून असं झालं की त्या मुलीला, अनाथ मुलगी आहे महत्वाचं, ती तिच्या मावशीकडे राहते. तिला टलवाटलवीचे उत्तर आमच्याकडे पहिले सुरुवातीला रक्त नाही, तर मग म्हणे रक्त आहे स्टोअर, तर लावायला डॉक्टर नाही. मग इथं राजू पारवे आल्यावर तो सगळा विषय समोर आल्यावर मग त्या ज्या कोणी अधिकारी किंवा ज्या नर्स आहे त्या डॉक्टर ते म्हणायला लागले की नाही, आमच्या कोणत्या डॉक्युमेंट फॉर्मॅलिटी नाही म्हणून आम्ही लावत नव्हतं. म्हणजे सगळा भोंगळ कारभार. जेव्हा राजू पारवे आले त्यांनी इथल्या डॉक्टर अधीक्षकांना, वरच्या अधिकाऱ्यांना फोन केला, तेव्हा ते 2 मिनिटात तो विषय शांत झाला. म्हणजे हा ग्रामीण रुग्णालयावर का वारंवार इथले आमदार, खासदार किंवा मोठे अधिकारी येऊन पडेल का? यांना सेन्स नाही का? यांना पगार मिळतो सामान्य रुग्णांच्या सेवेसाठी म्हणून मिळते. एकीकडे नोकरी नाही लागत राहिली तर मरमर करतात ना, नोकरी लागल्यावर जे काम करायचं त्या कामाकडे दुर्लक्ष. अरेरावीची भाषा त्या अनाथ मुलीसोबत या लेडीजनी अरेरावीची भाषा अशी की ज्या आमच्याच्यानं नाही होत, आम्हाला हे एकच काम आहे का? म्हणजे तिला ब्लड चढवणं हे लहानसं काम होतं? इतकं मोठं कामलं म्हणते ते काय बा हे एकच काम आहे का? आणि त्या सगळ्या याच्यावर आज एकदा पुन्हा या ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभार दिसून आला. इथं स्वच्छता नाही, स्वच्छतेचे झिंगाडे, पिण्याच्या पाण्याचे नळ तुटलेले आहेत, त्या पाण्यामधून तिथं वाहत आहे. स्वच्छतेच्या जागोजागी पान तर घाणेरड्या व्यवस्था. या सगळ्या व्यवस्था कुठंतरी आज आता राजू पारवे आल्यानंतर काय फरक पडते ते आपण सातत्यानं दाखवत राहू. पण ह्या इथल्या अधिकाऱ्याचे हे एक खूप मोठी चुकीची गोष्ट की सामान्य रुग्णांना जो त्रास देते हा बंद झाला पाहिजे. धन्यवाद.